नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय तुम्हाला माहीतच असेल। आजचा विषय म्हणजे थंबनेलवर आहेच नक्की, तेच पाहून तुम्ही इथे आलेले आहात। तर आजचा विषय आहे क्रिकेटवर आणि क्रिकेटमध्ये अशा भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत। म्हणजे जेवढ्या चांगल्या गोष्टी घडल्या जसे की 2007चं वर्ल्ड कप म्हणा, 2020 2011चं म्हणा, आणि अशा भरपूर गोष्टी झालेल्या आहेत। चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, 83चं वर्ल्ड कप म्हणा, भरपूर गोष्टी आहेत। तर जेवढ्या चांगल्या झाल्या तेवढ्याच वाईट सुद्धा झालेल्या आहेत। भरपूर प्रकरणं आहेत वाईट, ते भरपूर दाबण्यात सुद्धा आलेले आहे, परंतु आपल्या डोळ्यासमोर आहेच ते। आता आपण जर याच्यामध्ये बघितलं तर नक्कीच वेगवेगळे प्रकरण जर आपण मांडायला प्रयत्न केला तर 4-5 दिवस सुद्धा कमी पडणार। परंतु आजचं जे प्रकरण आहे ते IPL मध्ये घडलेलं हरभजन आणि श्रीसंत यांच्यातील वाद, त्यानंतर हरभजनने मारलेली थप्पड म्हणू शकतो कानाखाली कानशिलात, तर ते प्रकरण परत एकदा पुढे आणलेलं आहे। कोणी आणलं, कसं आणलं, का आणलं, संपूर्ण गोष्टीवर आरामशीर चर्चा करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। चला सुरू करूया। तर आज जवळपास या गोष्टीला, या प्रकरणाला 17 वर्ष झालेली आहे। म्हणजे आपण फार लहान होतो त्यावेळेस ही गोष्ट घडलेली, आणि खरं पाहिलं तर हरभजननी हे संपूर्ण जेव्हा कृत्य केलं, आणि आज जर आपण बघितलं तर 1000 वेळेस त्यानं सॉरी म्हटलेलं आहे या गोष्टीनंतर। आणि तसं पाहिलं तर हरभजनला ज्या गोष्टी मिळायला पाहिजे होत्या, जसे की IPL मध्ये मुंबईची कॅप्टन्सी म्हणा किंवा इंडियन टीम मध्ये एक वेगळी गोष्ट म्हणू शकतो आपण, परंतु या प्रकरणानंतर भरपूर गोष्टी बदलल्या होत्या। पहिलं IPLचं सीझन होतं 2008 मधलं, तेव्हा ही गोष्ट घडली होती। हरभजन आता तेव्हा काय नवीन रक्त म्हणू शकतो, तर हरभजनने श्रीसंतला कानाखाली मारली होती। जे काय मॅच मध्ये भांडणं झाले असेल, काय गोष्टी घडल्या असेल, परंतु हरभजनने तसं कृत्य केलं होतं। आणि त्यानंतर आता जी परिस्थिती बघितली तर 1000 वेळेस सॉरी झालेला आहे, भरपूर गोष्टी घडल्या। परंतु हा व्हिडिओ आणला कोणी, तर हा व्हिडिओ आणला ज्याने IPL आणलं, ललित मोदी। कोणाच्या पॉडकास्टवर, तर मायकल क्लार्क जो ऑस्ट्रेलियाचा प्लेअर आहे त्यांच्या दोघांची मुलाखत होती। आता यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ एवढा वर्ष का नाही आला, तर हा व्हिडिओ पहिली गोष्ट तर शेअर करण्यास मनाईच होती एक प्रकारे। हा व्हिडिओ कोणीच बाहेर काढला नव्हता। 2008ला ही गोष्ट झालेली आहे। नक्कीच संपूर्ण गोष्टी ह्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या, परंतु प्रसिद्धीसाठी, कारण ललित मोदीने भरपूर गोष्टी केलेल्या आहे, भ्रष्टाचार म्हणा भरपूर कुठाने केलेली आहे, स्वतःची इज्जत परत मिळवण्यासाठी या संपूर्ण गोष्टी म्हणू शकतो आपण। तर प्रसिद्धी कमवण्यासाठी, भाऊनं ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी भाऊनं हा व्हिडिओ शेअर केला, आणि आता बघतोच आपण माध्यमांमध्ये हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर नक्कीच हे अत्यंत दुःखद आहे, कारण त्याच्यावर जे श्रीसंतच्या वाईफचं स्टेटमेंट आलेलं आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे ही गोष्ट वाईट आहे। आता जर आपण बघितलं तर श्रीसंतच्या वाईफने आधी काय यावर स्टेटमेंट दिलंय ते बघूया, कारण हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर भरपूर व्हायरल झाला, भरपूर गोष्टी झाल्या। तर श्रीसंतची वाईफ इंग्लिशमध्येच नक्की, परंतु मराठीमध्ये काय म्हणले आपण ते बघू, की हरभजन आणि श्रीसंत यांनी या गोष्टीवरून मूव्ह ऑन केलेलं आहे, भरपूर पुढे गेलेले आहे ते स्वतःच्या आयुष्यामध्ये। आता म्हणजे खेळामध्ये तर आहेच, परंतु स्वतःच्या आयुष्यामध्ये पण भरपूर पुढे गेलेले आहे, त्यांना मुलं बाळ झालेले आहेत। आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतः पैसे कमवण्यासाठी, भरपूर गोष्टीसाठी तुम्ही हा असा मूर्खपणा करता, शेम ऑन यू, असं एक प्रकारे त्यांनी स्टेटस ठेवलंय, ट्विटरमध्ये मेसेज केला, त्या गोष्टी घडल्या। आता यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट झाली, आता रिसेंटली हरभजनने एक इंटरव्ह्यू दिला होता, त्यामध्ये म्हणजे पॉडकास्टमध्ये, अश्विनचा पॉडकास्ट होता। तर अश्विन आताच रिटायरमेंट घेतली आहे। तर अश्विननं प्रश्न विचारला होता की असं तुझ्या संपूर्ण करिअरमधून अशी कोणती गोष्ट आहे का ती तुला हटवायची आहे, तुझ्या आयुष्यात जे क्रिकेट खेळलेला एवढा वर्ष तू, असं कोणती गोष्ट घडलेली आहे का, अशी मुवमेंट आहे का की तुला ती हटवायची आहे। तर तेव्हा हरभजन म्हटलं होतं की ही जी गोष्ट आहे ना, श्रीसंतला कानाखाली मारली, ती मला हटवायची आहे। त्याचं कारण सुद्धा, त्या गोष्टी सुद्धा सांगितलं, अत्यंत महत्त्वाचं, की मी श्रीसंतला एकदा भेटायला गेलो किंवा त्याच्या घरी होतो, तर त्याची मुलगी होती, तर मी त्या मुलीला म्हटलो, हाय बेटा कशी आहे तू, मराठीत सांगतोय। तर ती म्हटली की मी तुमच्यासोबत बोलणार नाही, त्याचं कारण म्हणजे तुम्ही माझ्या वडिलाला मारलेलं आहे। तर मला अक्षरशः रडायला आलं। हरभजन म्हणतो की ही जी गोष्ट आहे आता ही आयुष्यभर तिच्या जवळ आहे, तिच्या लक्षात आहे की माझ्या वडिलाला ह्या माणसाने मारलेले। तर मला ही गोष्ट अत्यंत वाईट वाटली, मला रडायला आलं। तर नक्कीच मी असं म्हणतोय की तिच्यासाठी मी काय करू शकतो की हा डाग पुसेल। तर एवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत। तर भाग हा होता या संपूर्ण प्रकरणामध्ये, की आता हा व्हिडिओ टाकण्याचा जो उद्देश होता तो अत्यंत घाणेरडा आणि अत्यंत मूर्खपणाचा होता, की स्वतःची प्रसिद्धी परत कमवायची आहे, गेलेली आहेच इज्जत। ललित मोदीची जी गोष्ट होती आणि क्लार्कचं तर आता काय पुढे येतील स्टेटमेंटच, तर नक्कीच हे अत्यंत मूर्खपणा झालेला आहे। 2008ला झालेल्या गोष्टी आहेत, व्हिडिओ अजूनही आला नव्हता। ठीक आहे, आतापर्यंत भरपूर कमेंट आलेले आहेत। आपण श्रीसंतला डायरेक्ट रडताना बघितले,
जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर. संपूर्ण त्यानं कसं मारलंय, काय केलंय ते संपूर्ण गोष्टी बघितल्या नव्हत्या, परंतु तो व्हिडिओ शेअर करणं अत्यंत मूर्खपणा. तो शेअर झालेला आहे, भरपूर व्हायरल होतोय म्हणजे आता हरभजनची मुलगी असू द्या, मुलगा मुलगी जे असेल, श्रीसंतची मुलगी असू द्या, ते बघणार आहे ना, ते सुद्धा बघताय ना त्या गोष्टीला. तर नक्कीच ही गोष्ट वाईट आहे. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? हा संपूर्ण विषय तुमच्या समोर मांडलाच आहे. तर ह्याविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल, संपूर्ण कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.